हॅलो गुड मॉर्निंग, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळी ना सईचं चाललं होतं ब्रेकफास्ट करायचं काम। तर मस्तपैकी इडली सांबर आणि तिच्या हाताने ती मस्तपैकी नाश्ता करते। तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो लग्नाच्या घरी, तर मामांच्या घरी। आणि तिथे गेल्यावर ना सगळ्यांच्या स्वयंपाकाची तयारी, जेवणाची तयारी चालू होती। तर खिचडी करताय पाय, कोणाला उपवास आहे आज? तुम्हाला पण अंशूची मम्मी जेवण करून म्हणते उपवास आहे। सकाळी मस्त मसाले भात खाऊन मला उपवास आहे। हो, असंच धरलं होतं आपण उपवास। आणि खिचडी पण उपवास पण का? आज पाणीपुरी खायची पण इच्छा झाली, ती पण खाऊन पण उपवास आहे। जाताना सांगा मग आपण जाऊ सोबत हा। तर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ना हळदही फोडून घेतली। हळद तशी ना 5 तारखेला आहे आणि संगीतच्या दिवशी ना सकाळी ना जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी सगळ्यांनी बायका होत्या तर हळद वगैरे फोडली, दळून घेतली, मस्त गाणे वगैरे गायल्या। आणि आज ना रात्री संगीतचा कार्यक्रम आहे आणि खूप मस्त पार पडला। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हे खूप मजा येणार आहे। चला, तर बायकांना हळद दळण्याचं चालू होतं, तर मस्त गाणेही गात होत्या। तर बाकी सगळे काही ना तयारीला गेले होते, कारण सगळ्यांना ना मस्त संगीतच्या आहे ना कार्यक्रमाची तयारी करायची होती, प्रॅक्टिस बाकी होती। तर 7 वाजताचा टाइम होता। तर आता वाजले 7:15। तर आता आम्ही रेडी झालोय। तर दिवसभर आहे ना आम्ही तिकडून आल्यानंतर डान्सची प्रॅक्टिस वगैरे केली आणि आता आम्ही रेडी झालोय। आता आम्ही हॉलवरती जाऊ, कारण आज संगीतचा कार्यक्रम ज्वालामाता लॉन्सवर आहे। तर आता आम्ही सगळे काही जाणार आहे आणि मी अशा प्रकारे ना रेडी झाली आहे। तर कसं वाटतंय लोक कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मम्मी पण रेडी झाली आहे, मस्तपैकी डिझायनर साड्या घातलेल्या आज सगळ्यांनी। आमच्या साईचा लुक बघायचा होणार आज, आमच्या साईचा लुक। आमची साई कशी दिसते आजचा मम्मीचा लुक आहे हा संगीतच्या कार्यक्रमाचा, मस्त आहे। तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाचा एन्जॉय घ्या व्हिडिओ मधून। चला सौरभ भाऊ झाला का रेडी? चल पटकन, चल पटकन म्हणा सौरभ मामाला। आमच्या सौरभ भाऊचा आजचा लुक कसा दिसतोय सई मामा? एकदम छान, मस्त आहे। चला, छान दिसते, रेडी झालाय आता। चला, तर मम्मीचं काय राहिलं? मम्मीला काय आवाज द्या आजीला चला। तर कार्यक्रमाचा टाइम तर 7 होता, पण वेळ होऊनच जातो, कारण प्रत्येकाची तयारी बाकी असते। स्टेज वगैरे खूप छान डेकोरेट केलेलं होतं आणि मावशी आणि आम्ही सगळे काही आलेलं होतो। तर नवरीला यायला थोडासा आहे ना वेळ लागला। तर सगळे पाहुणे गेस्ट आल्यानंतर आहे ना नवरीबाई आली आणि सई वाट बघत होती, ते म्हणजे तिच्या मावशींची, का तिचे दिदी मावशीन ते कधी येणार। तर ते आल्यानंतर ती खूप खुश झाली। तर त्या ना माझ्या मामाच्या गाडीमध्ये चालल्या। तर आम्ही बाईकवर आलो त्यामुळे एवढं ना येता येत नव्हतं, तर त्या मस्त त्या गाडीमध्ये आल्या। तर मस्तही खुश झाली। मी स्वागत करतोय। काही क्षणात आपण कार्यक्रमाला स्टार्ट करणार आहे। थोड्या वेळ आपण बसून घ्यायचे, बसायचे बाकी सर्वांनी बसून घ्या थोड्या वेळ।
तर कार्यक्रमाची सुरुवात आहे ना छोट्या चिमुकल्यांपासून झाली आणि खूप छान छान मस्त एकदम छान असे गाण्यावरती ना सगळ्यांनी मस्त डान्स केले आणि सगळ्यांनी ना मस्त खूप एन्जॉय केला। तर मस्त छोट्यांनीही मस्त आहे ना स्टेज डेअरिंग दाखवली एवढ्या छोट्या वयामध्ये आणि खूप छान। आणि आता ना नवरी आलेली होती त्यामुळे कार्यक्रमही डान्स थांबवले होते कारण आता नवरीची एंट्री। तर बघा नवरीची एंट्री कशी झाली। एकच नंबर आमच्या मामींचा लुक आहे मस्त एकदम छान दिसताय मामी तुम्ही आज। तर सॉन्ग घेतल्यामुळे ना कॉपीराइट येऊ शकतो त्यामुळे मी काही सॉन्ग म्यूट केलेले आहे। तर तुम्ही मस्त आहे ना संगीतची मस्त असा चिमुकल्यांचा डान्स वाजला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी ना डान्स घेतला नाही त्यांनाही एन्जॉय म्हणून मस्त असे गेम ठेवलेली ते छोटे छोटे। तर मस्त बायकाही सगळ्यांनीच आलेल्यांनी सगळ्यांनी एन्जॉय घेतला। तर आता ना ग्लासांचा गेम होता त्यानंतर उखाणे घ्यायला लावायचे खूप मजा आली। तर मस्त आहे ना ग्लास सेट करायचा मस्त गेम झाला आणि बायका बघा किती एन्जॉय घेत आहे। आणि त्यानंतर आता ना मस्त कपल डान्सला सुरुवात होते। तर आता माझा शुभम मामा आणि पल्लवी मामीचा डान्स आहे। तुम्हाला येते ना मज्जा कपल डान्स बघून? तर जास्त काही मोठे डान्स घेतलेले नाही आहे मी पण खूप छान कार्यक्रम झाला कारण खूप जास्त व्हिडिओ मोठा झाला असता। तर मस्त आहे ना सॉन्ग पण म्हटलं तर त्या मामी आहे तर मम्मीच्या मामी तर मस्त असं सॉन्ग गायलं। त्यानंतर आता हे आहे माझे पृथ्वी मामा आणि गायत्री मामी त्यांनीही छान असा मस्त कपल डान्स केला आहे।
मस्त केला ना कपल डान्स. तर आता ही आहे ना, ही कल्याणीची आहे ना बेस्ट फ्रेंड आहे पूजा. तर तिनेही खूप छान छान असे ना डान्स केले. तर एक कपल राहिलं तर माझे मामा मामी. तर त्यांनी खूपच छान मस्त डान्स केला आहे. तर बघा तुम्ही ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला नक्की मजा येईल. खूपच मस्त डान्स झाला मामा मामीचा. तर सगळ्याच कपलनी खूप छान डान्स केले. आणि मामा मामीनी जेव्हा डान्स केला ना तेव्हा माहोलच चेंज झाला डायरेक्टली. तुम्हालाही मजा आली असेल ना. तर आता ब्रेक झालेला होता. तर आता ना जेवणासाठी, कारण वेळ पण झालेला होता आणि खूप पाहुणे पण आलेले होते, त्यामुळे सगळ्यांना ना पहिले जेवण करायला दिलं. तोपर्यंत नवरीचे फोटोशूट करून घेतले. तर सगळ्यांनी ना जेवण केलं आणि जेवणासाठी मस्तपैकी ना एक चायनीज मेनू होता. व्हेज राईस, चण्याची भाजी, जिलेबी, पापड, ठेचा, खूप छान मेनू होता. तर सगळ्यांनी ना मस्तने जेवणही केलं. आणि पप्पा आले नव्हते कारण पप्पांना सुट्टी भेटली नाही. तर पप्पांचाही व्हिडिओ कॉल चालूच होता. पप्पाही पूर्ण कार्यक्रम व्हिडिओ कॉलद्वारे एन्जॉय करत होते. तर तुम्हालाही मी सगळं काही शेअर केलेलं आहे.
सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पुन्हा आहे ना कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि खूप मस्त मस्त आहे ना डान्स होत होते. तर हा आहे नवरीचा भाऊ आणि वेळ पण झालेला होता तरीही ना सगळे काही थांबलेले होते कारण खूपच मस्त डान्स होते ना. तर सगळ्यांना सगळे एन्जॉय करत होते आणि पब्लिक रिॲक्शन तर खूपच मस्त होत्या. तर कार्यक्रमाला संपूच नाही असं वाटत होतं. खरं सांगा तुम्हाला ही ना व्हिडिओ बघून मजा येते ना. तर आम्ही पण खूप एन्जॉय केला आहे काल आणि आता मस्त आहे ना हळदीचं फंक्शन लग्न वैदिक खूपच मस्त होणार आहे. त्यामुळे ना जे व्हिडिओ बघत असेल आणि ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब करेल नसेल ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असेच मस्त मस्त व्हिडिओ येणार आहे कारण अजून हळद बाकी आहे, वैदिक लग्न, परत रिसेप्शन, खूप मस्त मस्त कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आहे ना माझे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ही माझा एक मामा आहे त्यांनी खूप छान असा डान्स केला आहे. तर सगळे डान्स खूप मस्त झाले आणि खूप सारे झाले पण जास्त काही घेता नाही येते कारण व्हिडिओही खूप मोठा झाला असता. तर मस्त आहे ना सोलो डान्स, ग्रुप डान्स, कपल डान्स, खूपच मस्त मस्त असे डान्स होत आहे ना. आणि हे पण आहे ना नवरीचे फ्रेंड आहे तर त्यांनीही खूप छान असे ना डान्स केले. तर बघा हे छोटे छोटे चिमुकले पण आहे ना मस्तपैकी बघताय, मस्त तेही एन्जॉय घेत आहे. तर डान्स नंतर आहे ना छोटे छोटे मध्ये गेमही घेत होते आणि म्हणजे प्रत्येकजण एन्जॉय करेल ना. तर यांनी कपल डान्सही केला. कसा वाटला होता त्यांचा कपल डान्स? छान ना. आणि आता गेम होय तर दोघेही जोडींना उभं केलं आहे आणि माळ दिसते ना हातामध्ये तर ती गळ्यामध्ये टाकायची आहे. तर 3 वेळा टाकायची आहे. तर बघा मामा लगेच फर्स्ट टाईमच मामाने ना गळ्यामध्ये मामीचे टाकल्या. तर दोन्ही मामा आहे ना विनर झाले म्हणायला हरकत नाही. पृथ्वीदादा स्टेजवर यायचे, पटकन स्टेजवर यायचे. तुम्हाला मोठं पारितोषिक द्या त्यामध्ये दोघांनी आपल्या माहिती उभं राहायचं. अर्चना मामी शिकू राहिली. गायत्री माझं प्रीतीची
मेनूचं complete नाही केलं. तर कसं वाटले मामा मामींचे गेम उखाणे, तर तुम्ही नक्की हसला असाल बघून व्हिडिओ त्यांचा गेम. तर मी ही व्हिडिओ एडिट करताना मला आहे ना हसू कंट्रोलच होत नव्हतं. तर त्यांचं उखाणे ऐकून आणि नंतर ना हे आहे ना नवरीच्या बहिणी आहे, काही बहिणी आहे, तर यांनीही खूप मस्त मस्त डान्स केले. तर यानंतर डान्स आहे तो म्हणजे माझा, पूजाचा आणि ऋतूचा. तर कसा करतोय आम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हं. खरं सांगा हं आमचा डान्स कसा झाला कमेंटमध्ये, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता ही आहे ना ती माझ्या लहान्या मावशीची मुलगी आहे, तिने खूप छान डान्स केला. तर तिने ना मस्त एकटीने डान्स केला.
तर मस्त चाललाय ना संगीतचा कार्यक्रम. आणि ना प्रत्येकाचे डान्स अजून बाकी आहे बघा व्हिडिओमध्ये. आणि मेन म्हणजे अजून नवरीचाही डान्स बाकी आहे. नवरीने खूपच मस्त डान्स केलाय. तर तुम्हाला तोही बघायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आता चला व्हिडिओ बघा, खूप मस्त मस्त डान्स होणार आहे. रेडी व्हा. आता आहे नवरी बाईचा डान्स. तर बघा नवरीने मस्त डान्स केलाय. हां कार्यक्रम करायला भेटल्यानंतर फक्त एकच सर्वांनी त्यांच्यासाठी काय We'll be right back.
तर आली ना मजा संगीतचा कार्यक्रम बघून, सगळ्यांचे डान्स बघून, गेम कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आमचा शेवटचा डान्स होता तर ग्रुप डान्स. कचकच कांदा कापतानी बोटं सुरतने वाचवली ह्या सॉन्गवरती आम्ही सगळे खूपच नाचलो आणि त्यानंतर गाणे लावणे सगळे नाचले, खूप एन्जॉय घेतला. आणि त्यानंतर सगळ्यांचे फोटोशूट झाले आणि घरी यायला आम्हाला आहे ना 12-1 वाजले होते. तर वेळ पण झालेला होता. तर उद्या आहे हळदीचा कार्यक्रम. आता आम्ही पुन्हा हळदीच्या दिवशी DJ वगैरे आहे तर पुन्हा आम्ही नाचणे ना सगळ्यांना आवडतं. तर तुम्ही हे बघितलं असेल व्हिडिओमध्ये, सगळे किती एन्जॉय करताय ना, तुम्ही पण एन्जॉय करा आता व्हिडिओ बघून. तर फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि बघा आता खूपच लेट झालेलं होतं. आणि आता चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.